माझे काही बैल चालतील ना. हा तेवढे भारतीय माणसाचं चालणार नाही. काय काय वेळेला भारतीय माणसाचं उभंच राहणार, चालणारच नाही. हा काय पाऊस पडेल वाटतं. संध्याकाळचं पडलं तर काय फरक नाही. हो पण संध्याकाळच येतो ना. संध्याकाळचं यायला पाहिजे. काय रे ही माती थोडी आली. हे थंडा चल तो आधी लावतो ना मला, त्याच्यातलं बैल न्याय वयाचं ना मला. नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आलो आम्ही कालकायत आणि मागचा ब्लॉग बघितला ते नांगरायचं, ते अर्ध जमीन नांगरायची होती. तिथेच परत आज आलो आहे नांगरायला. पण आज तिथेच बैल घेऊन आलो. पारंपरिक बैलांनी नांगरतात ते बघा. आणि आता सकाळचे 7 वाजलेत आणि पाऊस पण चालू आलाय बारीक बारीक. हे बघा नंदनचे पप्पा खाली नांगरतात, ट्रॅक्टर पण आणलाय. तर खालचं थोडं राहिलं तो पण नांगरून घेऊया. आणि इथे बैलांनी पण नांगरतात. हे बघा मी दाखवतो व्ह्यू समोरची. ते बघा धुकं बघा आणि बैल नांगरतात पारंपरिक पद्धतीने. आता बैल कोणच्याकडे राहिले नाच, सर्वांकडे ट्रॅक्टर आलेत. आमच्या शेजारी राहतात पाचकले, दाखवलं ना घर, आमचे जुने मूळ घर आहेत त्यांच्या बाजूला आहे. हां ते त्यांचे बैल आहेत. आता हे भात आहे. किती 2 किलोच पेरणार ना. किती पेरायचं तो काय माहित. रत्नागिरी आता रत्नागिरी आहे. हे बघा अशा पद्धतीने पेरतात. वाडा कोलम आहे. हा पाऊस पण चालू आलाय. अरे सकाळीच चालू आला पाऊस. हो नाही राहत ना, निघून जातं ना. तो समोरचा व्ह्यू बघा, काय धुकं बघा. अरे वा बघा धुकं काय. काय घाट. हा पुरं धुकं दिसत नसणार गाड्या चालवताना. हे बघा असं भात पेरणी करतात. अरे पांडा बघा ये. दोन किलो पेरतात भात एका ठिकाणी साईडला. हे बघा खाली पप्पा ट्रॅक्टरला फाळ लावतात. हे बघा फाळ लावून घेतात. आता ट्रॅक्टर चालू करायचं ना. आता हा उरलेला भात घेऊन जातात वाडा कोलम. त्यांच्याच जमिनीत नांगरायला आलो आम्ही. मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलं तसंच. हा त्यांचा घर आहे बघा. व्ह्यू बघा वरचा, मस्त वाटतं पावसातून. वरती नांगरतात आणि खाली ट्रॅक्टर पप्पाने धरलाय. कारण की पाऊस पडला तर माती पडत नाही ट्रॅक्टरने चांगली. पहिलं शेत हा वरचा करून झाला, आता दुसराच करतात. हा एवढा असा करून घ्यायचा. नाही ह्याच्यावर पुढे अजून आहेच शेत. इकडून असे तिथपर्यंत थोडं राहिलेत. बघू आता किती वेळ लागतो.
साईड डोंगर धक बघा धुकं धुकं. फाल्याला माती लागली ना ते काढायची. घेऊन ये. पेंडा पेंडा चिकटलाय. आता तिकडे नांगरत आहे समोर बघा. आणि तिथे भात पेरतील आणि ते इथे आपला ट्रॅक्टरचं पण काम चालू आहे. बघा धुकं बघ इथे आलं वरती. आमचं शेत आहे समोर, तिथे घर आहेत, काय दिसत नाही बघा. पुरा धुका बघा, पुरा धुका. ही घाटी बैलांची जोडी आहे, पण ते क्रॉस बैल आहेत. घाटी क्रॉस सेम घाटीसारखे दिसतात, मग घाटी क्रॉस आहेत ते. तांबडा आहे तो तिकडचा, तांबडा आहे तो त्यांचा घरचा आहे. आणि हा इकडचा सफेद आहे तो त्यांनी विकत घेतला आहे. पाचकरांचे बैल आहेत. आता सध्या बैल कोणाचे राहिले नाहीत. आपला ट्रॅक्टर आता खालचं शेड नांगरत आहे. हातावर फुलबाकू बसलाय. मोठा नाही पडला ना. कसा बसलाय बघा मस्त हातावर. काय ते थोडाफार आता पुढे होईल ना. या रस्त्याने जाऊया, ह्या उभ्या रस्त्याने नको, आपण गोष्टीकडे जाऊया. इकडे हा रस्ता नाही, बरोबर नाही. रेण खूप नाही गेली ना. नागरून झालंय आता. काढला आणि टायर लावलेत. साफ करतो माती. एक तुटला फाल आहे ना, तुटला ना हा. काय मग तू तोडलास ना. तू तोडलास ना. तू नाही तोडलास. हा पुण्याला नाही, मुंबई. हा सर पुण्याला जातात ना. सर पुण्याला. तू नाही जात पुण्याला. इकडे कोण बघणार. मग तिकडे तरुण कोण नाही. कुठे तिकडे त्या साईडला तो आपला भात आहे ते समोर घर दिसत तिथे ना. सर्व घर त्यात कोण तरुण पोरगा कोण नाही. कोणच नाही. एक पण नाही. मला फक्त म्हातारा दोनच माणसं. हा काय सर पुण्यालाच गेलेत. हा बघा तुटला कसा आहे, वाकडा झालाय पुरा तुटू. लागल
चला ते झाला झाला तुला तर बाबाने देतो बाबाकडे दे ती पिशवी दे तुला तर संध्या ते पकड तो पकड पकड चल तुम्ही ठेवा बरं. हे काय बिस्किट चला. पुडा जरा बिस्किट पुडा खा जरा जा तुला पाहिजे हो नाही खाणार खात नाहीस आता सगळं काम झाला सगळं बघा ह्या टोका त्या टोकापर्यंत पांड्यात हसतोय मला हे बघ आपलं काम झालंय सर्व तर इथून आता आपण निघतोय इथून. व्ह्यू बघा काय एकदम मस्त. हे बघा मजा आहे ना एकदम सपाट आहे बघा वरच्या साईडला. सकाळी आलो आम्ही 7 वाजता वरती आणि आता वाजले 1:05 आणि पुरं काम झालं नांगरून. त्यावर बैल पण होते. बैल भात पेरण्यासाठी बोलवलेले. ते कालचा मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल ना तुम्ही पेरण्यासाठी बोललेलो तो काय आलं पाऊस पडला मग राहून गेलं तर बैल आले नव्हते. तर 5 किलोने बैल आणले नव्हते तर आज आणले सकाळी बैल म्हणजे आम्ही पण घेऊन आलो यांना बैलांना. ते त्यांचं ते झालं पेरून आपलं नांगरून झालं. नांगरून म्हणजे जे लावणी लावतात जेव्हा आता आम्ही नांगरलं आहे ट्रॅक्टरनी तिथे तो आता पेरलेला भात उगवतो तो तिथे लावतात असं आहे. म्हणजे कोकणातले आहेत त्यांना सर्व माहिती आहे. आता कोकणातले नाही आहेत त्यांच्यासाठी सांगतो. असं सर्व असतं कोकणातली लाईफस्टाईल जीवन. जंगलातलं बघा हे जंगलात राहतात हे लोक. ते लोक बोलले आम्हाला थोडं नांगरून द्या म्हणून आम्ही आलो एवढं वरती. खालून वरती यायला 35 मिनटं 40 मिनटं लागतात. आता हा ट्रॅक्टर एवढा घेऊन जायचा आहे बघा. हा बघा खालपर्यंत भरपूर दम लागतं. मेहनत आहे खरी मेहनत माझ्या पप्पांची आहे. मला काय ना ट्रॅक्टर पकडता येत नाही चालवता येत नाही तरी पण मी प्रयत्न केला कारण की माती बारीक पडली पाहिजे. जाड पडली तर लावणी टायमाला प्रॉब्लेम होतो म्हणजे चिखल होत नाही व्यवस्थित. म्हणून मी प्रयत्न तर केला आणि प्रत्येक गोष्टीत प्रयत्न केलंच पाहिजे त्याशिवाय माणूस शिकणार नाही. हो इथून हा हे कशाला केलं माहिती आहे मग इथून हा पाणी येणार ना पुरा तो पाणी इथून आडून खाली जाणार. हे बघा ह्या साईडला खाली कारण की हा रस्ता धुपणार नाही त्यासाठी हे असं केलं जातं. हे बघा हे असं केलं जातं म्हणजे पाणी वरतून आलं पुरं तर इथून ह्या खालून ह्या जंगलात निघून जाईल म्हणजे हा रस्ता केलेला धुपणार नाही त्यासाठी हे केलं आहे. हे बघा असा उतार आहे बघा असं मोकळं आलं बघ. पहिलं तर पुरी झाडी होती इथे सगळी म्हणजे चालायला जंगलातून जायला म्हणजे पाय वाटत होती एकदम बारीक जंगलातून चालायला लागायचं. हे बघा दूध दाखवलं मला बघा. हो का हो का आहे ना मस्त आहे ना. कसा वाटतं तुम्हाला बघा पाठचा व्ह्यू बघा. हो आहे ना. चला मग हा ब्लॉग मी इथं संपवतो. हा शेतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. पिशव्या जड आहे. चला बाय.